गेल्या 15 दिवसापासून आरटीओच्या आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रामुख्याने मीरा भाईंदर किंवा एमएमआर क्षेत्रामध्ये रिक्षा तसेच काही प्रवासी वाहतूक आहे त्यांची तपासणी चालू आहे। राज्य शासनानं 2019 मध्ये महाराष्ट्रामध्ये प्रवासी वाहतुकीमध्ये व्यवसाय करणारी जेवढी काही ड्रायव्हर मंडळी आहेत त्यांना लायसन्स देताना, बॅज देताना किंवा परमिट देताना मराठी येणं बंधनकारक केलं होतं आणि तशी तपासणी करूनच त्यांना परवाने दिले गेले होते। परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये काही तक्रारी आल्या की रिक्षा ड्रायव्हर जे आहेत ते अरवाच्या भाषेमध्ये, हिंदीमध्ये बोलतात, मराठी कुणालाही कळत नाही किंवा मराठीमध्ये ते बोलतही नाही। अशा तक्रारीची दखल घेऊन आम्ही ताबडतोब एक तपासणी मोहीम चालू केली मीरा भाईंदर शहरामध्ये आणि त्याचबरोबर जर त्यांच्या तपासणीमध्ये जर काही त्याला ड्रायव्हरला मराठी बोलता येत नसेल किंवा समजत नसेल असं तर आढळलं तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनापर्यंत ही आमची तपासणी मोहीम चालू राहील आणि मीरा भाईंदरमध्ये चालू असलेली तपासणी मोहीम भविष्यामध्ये एमएमआर क्षेत्र आणि नंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा निर्णय परिवहन मंत्री म्हणून मी घेतला होता आणि त्यामुळे बऱ्याच काही त्या दरम्यान तक्रारी आल्या, आम्हाला लायसन्स दिलेले आहे, आम्हाला मराठी बोलता येत नाही म्हणून आम्ही काही व्यवसाय करायचा नाही, अनेक संघटनांनी आक्षेप घेतला होता। परंतु शेवटी हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात राहायचं असेल, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी बोलावंच लागेल आणि सर्वसामान्य ग्राहक जो तुमचा प्रवासी आहे तो जर त्या रिक्षामध्ये बसताना त्याला हिंदीच येत नसेल किंवा दुसरं काही लँग्वेज येत नसेल तर त्यांनी काय मराठीमध्ये बोलू नये आणि त्याचं काय तुम्ही भाडं नाकारणार का? आणि हा निर्णय काय परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकने घेतलेला नाही, राज्य शासनाचा निर्णय आणि 2019चा हा GR आहे आणि त्यामुळे ही तपासणी करणं आम्ही बंधनकारक केलं। 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन, आम्ही त्यासाठी शेवटची डेडलाईन ठरवलेली आहे आणि तोपर्यंत जर कुणाला मराठी येत नसेल किंवा असे काही ड्रायव्हर्स आम्हाला आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे। काल आमच्या एका ARTO नलावडे म्हणून आहेत त्यांना धमकीचा फोन आला कि आप ये जो कर रहे हो गलत है, हमारे ऊपर अन्याय कर रहे हो, अत्याचार कर रहे हो, हम आपको ऐसा करने नहीं देंगे, आपको आपका निर्णय बदलना पड़ेगा। त्या आमच्या नलावडे नावाच्या ARTOनी विचारलं की बाबा तुम्ही कोण बोलताय? मैं वैष्णव गैंग से बोल रहा हूं, अगर ऐसा आप बार बार करोगे तो आपको सुरक्षा आपकी बढ़ानी पड़ेगी, आपकी सिक्युरिटी आपको बढ़ानी पड़ेगी। मी त्यांना सांगू इच्छितो हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये वैष्णवी गँग असू द्या नाही तर अजून कुठली गँग असू द्या, अशा गँगला मराठीच्या पुढे आम्ही बिलकुल येऊ देणार नाही। असे जर धमक्या देऊन मराठीची गळचेपी करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर निश्चितपणे अजून मी कठोर कारवाई करायला मागे पुढे बघणार नाही आणि आमच्या समस्त जे आरटीओचे अधिकारी आहेत जे हे अशा पद्धतीची कारवाई करतात त्यांच्या पाठीमागे परिवहन मंत्री म्हणून आणि शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा, एकनाथ शिंदे साहेबांच्या विचाराचा परिवहन मंत्री म्हणून मी सर्व आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहील। काल जी त्यांना धमकी आली त्या धमकीच्या अनुषंगानं आमच्या ARTO जे नलावडे आहेत ते आता गुन्हा दाखल करतायत। ठाण्यात मीरा भाईंदरमधील काशीगाव पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्याचं काम चालू आहे आणि निश्चितपणे अशी जर धमकी कोणी देत असेल तर त्या धमकीला आम्ही बळी पडणार नाही। परंतु मी सांगू इच्छितो जो कोणी धमकी देणारा व्यक्ती असेल महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी जर अशा कोणी हिंदीमध्ये धमक्या देत असेल तर आम्ही बिलकुल कदापि ते सहन करणार नाही। आमचं डिपार्टमेंट आणि मी या राज्याचा मंत्री म्हणून मी आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे। या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालंय काय? या सगळ्या संदर्भात नाही बघा, माझ्या दृष्टीनं ही चिल्लर धमकी आहे। माननीय मुख्यमंत्री किंवा कॅबिनेटच्या बैठकीमध्ये घेणं इतपत हा विषय मोठा आहे असं मला वाटत नाही। कुणीतरी एखादा हिंदी भाषिक माथे फिरू एखाद्या गुंड प्रवृत्तीचे जी लोक आहेत वैष्णवी गँगचे त्यांचं जर नाव घेत असेल तर तो त्या गँगचा सभासद असेल किंवा गँगचा तो गँगस्टर असेल हे कशावरून? कोणीतरी जाणीवपूर्वक आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्याचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी हा प्रयत्न करत असल्याचं पण सांगता येत नाही। पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईलच, परंतु शेवटी परत एकदा मी सांगतो अशा धमक्यांना आम्ही बळी पडणार नाही। महाराष्ट्रामध्ये जर मराठीची गळचेपी अशा धमक्यांच्या माध्यमातून कोणी करायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही।
आज दिनांक 13/4/2026 रोजी सकाळी 10:45 वाजेच्या सुमारास कल्याण मुरबाड मार्शेल्स हायवे रोडवरील रायते गावचे हद्दीतील पांजरपोळ जवळील उद्धास नदीच्या नवीन ब्रिज कल्याण बाजूकडून प्रवासी वाहतूक करून घेऊन येत असलेली ओमिनी कार क्रमांक MH05 GA 0529 व अशोक लेलँड कंपनीचा मिक्सर क्रमांक MH12 TB 3660 म्हणजे 3660 यांची समोरासमोर ठोकर होऊन अपघात झालेला आहे. अपघातात ओमिनी कारमधील 11 व्यक्ती मृत्यूमुखी पडलेले आहेत. झालेल्या प्रकाराबद्दल गुन्हा करण्याची प्रक्रिया चालू असून रोडवरील वाहतूक सुरळीत आहे. परंतु हा जो अपघात झाला तो अतिशय भयंकर आहे. ज्या ओमिनी कारमधून हे प्रवासी जात होते त्या ओमिनी कारला आरटीओने फक्त 5 प्रवाशांची परवानगी दिलेली आहे. त्यावर ह्या जो ड्रायव्हर आहे किंवा जो त्याचा मालक आहे ती गाडी पण नवीन आहे. त्या गाडीमध्ये त्यांनी 5 ऐवजी 11 प्रवासी भरले. आता 11 प्रवाशांचं वजन 400 ते 450 किलो अतिरिक्त आहे आणि अशा पद्धतीनं ती गाडी झोल खात जर पुढे जात असेल तर निश्चितपणे प्रवाशांना धोका होऊ शकेल. आम्ही अनेक वेळा मोहीम राबवतो. अनेक वेळा आरटीओचे अधिकारी ह्या प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना सांगतात की नियमाचं उल्लंघन करू नका. परंतु ह्या प्रवाशांची जीवाशी खेळण्याचा प्रकार हे जे इलिगल वाहतूकदार आहेत ते करतायत. आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. परंतु शेवटी 11 लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत. त्याला जबाबदार हा तो ओमिनीचा चालक आहे, मालक आहे आणि त्यामुळे कठोर कारवाई आम्ही त्यांच्यावर तर करणारच आहोत. परंतु शेवटी अपघात झालेले आहे, आपले प्रवासी आहेत, त्यांना जी काही भरीव मदत द्यायची ती भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदय जाहीर करतीलच. नाही, एसटीची दरवाढ ही ठरवून केलेली असते. दर वर्षाला जे प्रवासी वाहतूक करणारे जो पिरियड आहे त्याला एसटीला दरवर्षी ही 10% दरवाढ अपेक्षित असते आणि ती केली जाते. म्हणजे काय ते नवीन नाहीये. आणि त्यामुळे जे दुसरे बस चालक आहेत ते ग्राहकांकडून जास्त मोठ्या प्रमाणात वसुली वगैरे करतील हे आम्ही ओळखून त्या पद्धतीनं आरटीओच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना केलेल्या. जळगावचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी बिबट्या पकडायला गेले त्यावेळेस तिथल्या बिबट्याला भरपूर मारण्याचा प्रयत्न केला. त्यावरून खडसेमध्ये शुद्धीत असायला पाहिजे होते आमदार. दुसरीतेच आमदारांवर मी एक गोष्ट सांगतो. मी चंद्रकांत पाटलांचं खरोखर अभिनंदन करतो. म्हणजे आता बघा, एखादा बिबट्या जेव्हा सर्वसामान्य लोकांच्या अंगावर येतो त्याला पकडण्याचा प्रयत्न वनखात्याचे अधिकारी करतात. परंतु वनखात्याचे अधिकारी येण्यापूर्वी आपल्या लोकांचं संरक्षण करणं ही जबाबदारी आपल्या लोकांचीच असते. आता योगायोगानं त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील जे शिवसेनेचे आमदार आहेत ते पोहोचले आणि ते शेवटी लोकांच्या संरक्षणासाठी ज्या लोकांनी त्यांना विधानसभेमध्ये पाठवलं त्या लोकांच्या संरक्षणासाठी जर हातामध्ये काठी घेऊन ते जर त्या लोकांचं संरक्षण करत असेल तर त्यांचा सन्मान करायला पाहिजे. अहो खडसे साहेब, तुम्ही ते करू शकत नाही, आमच्या आमदारांनी केलं म्हणून त्यांच्यावर जर तुम्ही अशा प्रकारे आरोप करत असाल तर अशा पद्धतीनं करणं चुकीचं आहे. मला सांगा, तो बिबट्या जर कुठल्याही लोकांच्या अंगावर गेला असता आणि कारण आम्हालाही कल्पना आहे मीरा भाईंदरमध्ये ठाण्यामध्ये असे बिबटे आलेले आहेत. आमच्या 4 ते 5 लोकांवर त्यांनी हल्ला केला. एका तर मुलीचा जबडा फाडला होता. मला सांगा, एखाद्याचा जीव जर त्या बिबट्याने घेतला असता तर त्याची जबाबदारी तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारली असती का? चंद्रकांत पाटलांचं कौतुक करायला पाहिजे, त्यांचं स्वागत करायला पाहिजे आणि त्यांना मी तर अभिनंदन त्यांचं करतो की त्यांनी सर्वसामान्य जनतेचा जो जीव आहे तो वाचवलेला आहे. देखिए, मराठी भाषा सख्ती ये बिल्कुल नहीं है, मगर महाराष्ट्र में अगर व्यवसाय करना होगा तो मराठी आनी होगी, क्योंकि महाराष्ट्र की संस्कृति। और आप मुझे बताइए, आप केरला में जाओ, आप तमिलनाडु में जाओ, आप आंध्रा में जाओ, आप कर्नाटका में जाओ, वहां पे तो हिंदी भी भाषा बोली नहीं जाती है। जो भी है लोकल लैंग्वेज पे ही भर दिया जाता है, लोकल लैंग्वेज पे ही बात की जाती है। हिंदी भाषिक राज्यों में अलग बातें होती है, मगर ये साउथ इंडियन जो लोग हैं वो हिंदी भाषा का भी वापर नहीं करते। मगर महाराष्ट्र के मुंबई और MMRDA रीजन में अगर हम परमिट देते हैं
बाहर के आने वाले लोगों को, क्योंकि वो भी भारतीय नागरिक है, उनका हक बनता है किसी भी राज्य में जाके व्यवसाय करने का। हमारे राज्य में बहुत सारे लोग हैं जो हिंदी भाषिक है, जो हमारे पास रिक्शा का परमिट लेते हैं, हमारे पास ओला, उबेर या रैपिडो जैसे गाड़ियों में ड्राइवर के तौर पे काम करते हैं। उनको लाइसेंस लगता है, उनको बैच लगता है, उनको परमिट लगता है रिक्शा वालों को। अगर उस वक्त उनको अगर हिंदी के बराबर अगर मराठी अनिवार्य किया रहेगा शासन ने, तो गलत क्या है? और ये प्रताप सरनाईक ने नहीं धोरण निश्चित किया। 2019 में राज्य शासन ने यह धोरण निश्चित किया है कि जिसे भी महाराष्ट्र में व्यवसाय करना होगा तो उसको मराठी आना होगा, मराठी समझना होगा, मराठी अनिवार्य किया गया है। हम उसकी छानबीन कर रहे हैं और छानबीन करते समय हमारे अगर आरटीओ को कुछ धमकियां आती है, अभी कल एक कोई इंसान है, उसने हम वैष्णव गैंग के सदस्य हैं, आप आपकी जो सिक्योरिटी हो बढ़ा दीजिए, नहीं तो गलत होगा, बहुत भयानक होगा, क्योंकि हमारे ऊपर अगर मराठी आप भाषा का अनिवार्य करते रहोगे तो हम वो सह नहीं पाएंगे, कर नहीं पाएंगे। तो ऐसा नहीं चलेगा। महाराष्ट्र में व्यवसाय करना होगा तो मराठी आना ही होगा और ये निर्णय प्रताप सरनाईक का नहीं है, बल्कि राज्य शासन ने जीआर उसके लिए 2019 में निकाला है। मगर फिर भी हम यही कहना चाहते हैं कि ऐसे धमकियों को हम बिल्कुल नहीं मानेंगे। हमारे आरटीओ को हमने पूरा का पूरा संरक्षण दिया। परिवहन मंत्री के तौर पे मैं उनके साथ में हूं। मैंने तुरंत उनको आदेश दिया है कि पुलिस स्टेशन में जाके कंप्लेंट करो। हम कंप्लीट के बाद पुलिस छानबीन करेगी। मगर जो भी लोग हैं इसके पीछे, उनको कड़ी से कड़ी उनके ऊपर कार्रवाई पुलिस भी करेगी। और जो लोग अगर ऐसे गलत तरीके से व्यवसाय अगर करते रहेंगे तो आरटीओ डिपार्टमेंट के माध्यम से भी उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएंगी। 1 मई जो महाराष्ट्र दिन है, हमारे संस्कृति का दिन है, हमारा महाराष्ट्र दिन के दौरान अगर किसी भी लोगों के कंप्लेंट हमारे पास आए या हमने जो अभी जांच चालू की उसमें अगर कोई दोषी पाएगा तो उसके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई करने का निर्णय मैंने लिया है। मगर फिर एक बार मैं कहता हूं, महाराष्ट्र में अगर व्यवसाय करना होगा तो मराठी आना ही होगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।